चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 12 डिसेंबर अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे या वर्षातील शेवटची अमावस्या, जिला आपण दर्श अमावस्या म्हणतो। बघा, अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी, उतारे करण्यासाठी, घरातील बाधा, नकारात्मकता, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कुठल्याही प्रकारची जर घरामध्ये इडापिडा चालू असेल, साडेसाती असेल, ह्या सगळ्याच वाईट गोष्टींचा, सगळ्याच वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। आणि उद्या जी अमावस्या आहे ही अमावस्या या वर्षातील शेवटची म्हणजे कार्तिक मासातील अमावस्या असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची आहे। आता उद्याच्या दिवसाचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो उपाय दही भाताचा आहे। बघा, बऱ्याच व्हिडिओमध्ये खरं तर मी दही भाताचे उपाय उतारे सांगितलेले आहेत, मात्र आजचा हा उपाय किंवा आजचा हा उतारा थोडासा वेगळा आहे। जर या पद्धतीने तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये दही भाताचा उतारा केला तर घरामध्ये असलेली जी निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, जे दारिद्र्य आहे, ते क्षणात समाप्त होईल। कितीही मोठी इडापिडा असेल, कितीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा कितीही विघ्न असतील तर ती विघ्न क्षणात समाप्त होतील। बघा, हा जो दही भाताचा उतारा आहे हा शीघ्र फलदायी आहे, म्हणजे त्वरित लाभ देणार आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही घरात आजारपण खूप जास्त आहे किंवा आजारपण वाढलेला आहे, एक आजार झाला की दुसऱ्याचं काहीतरी बरं झालं की तिसरा, किंवा एकाच्याच पाठी 10,000, म्हणजे सतत घरामध्ये काही ना काही चालूच असतं। जर असं तुमच्या घरामध्ये चालू असेल, घरात 1 रुपया हे टिकत नसेल, लक्ष्मीची कृपाच होत नसेल, लक्ष्मीपेक्षा अवलक्ष्मीच घरामध्ये जास्त असेल, तर प्रत्येकाला कळकळीने सांगेन की उद्या हा उपाय आवर्जून करा। उद्या कुणीच ही सेवा चुकवू नका, आवर्जून हा उपाय करा। याचा लाभ जो आहे तो तुम्हाला येत्या 24 तासांच्या आत दिसायला सुरुवात होईल। आता उपाय नक्की कसा आहे किंवा काय करायचं आहे हे सगळं काही पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उतारा तुम्हाला सायंकाळी म्हणजे रात्री, याला आपण प्रदोष समय म्हणतो, या प्रदोष समयानंतर रात्री 12च्या कधीही तुम्ही केला तरीही चालेल। बघा, यासाठी तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत, एका टोपशीमध्ये मुठभर तांदूळ घालायचे, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे। काळे जे तीळ असतात दुकानातही भेटतात, जर तुमच्या घरात असेल तर तेच तीळ जे आहे ते अर्धा चमचा किंवा 1 चमचा घातले तरीही चालतील। हे तीळ आणि जे तांदूळ आहे ते तुम्हाला शिजवायचे आहेत, म्हणजे त्याचा एक भात शिजवायचा आहे। भात शिजला की त्यानंतर एक छोटा पुठ्ठा घ्या, एखादं पान घ्या, किंवा मग तुमच्याकडे एखादं प्लास्टिकचं असंच यूज अँड थ्रो करण्यावाले एखादं जर झाकण असेल किंवा एखादं असं प्लेट असेल तर ते घ्या, चालेल। तर त्यामध्ये हा जो शिजलेला भात आहे, म्हणजे तीळ आणि जो भात आहे तो तुम्हाला असा टाकायचा आहे, ठीक आहे। टाकल्यानंतर या भाताच्या वरती थोडंसं तुम्हाला दही घालायचंय, दही घातल्यानंतर तुम्हाला या दह्याच्या वरती म्हणजे भातावरती जे दही घातलं आहे या दह्याच्या वरती तुम्हाला 4 हिंगाच्या गोळ्या ठेवायच्या आहेत। आता हिंगाच्या गोळ्या म्हणजे काय, तर जे विकत्री डब्बीमध्ये हिंग भेटतं बघा, हे हिंग तुम्हाला घ्यायचंय। आता ज्यांच्या घरामध्ये असेल त्यांनी घरातलं घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी दुकानामधून घेऊन या। ह्या हिंगामध्ये खरं तर ते हिंग जे आहे ते कोरडं असतं, या हिंगामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्या अशा गोळ्या तयार करायच्या। त्या ओल्या असल्या तरीही चालतील, फक्त हिंगाच्या गोळ्या तयार करायच्या, त्या 4 गोळ्या, ठीक आहे। आणि ह्या 4ही गोळ्या तुम्हाला त्या दह्यावरती, त्या दही भातावरती तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत। 4 दिशांना 4 ठेवायचे आहेत। आता समजा हा दही भात आहे, वरती मी आधी भात आहे, वरती दही टाकलेला आहे, तर 4 दिशांना हे 4 गोळे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। आणि त्यानंतर एक अख्खं लिंबू घ्यायचे। लिंबू घेतल्यानंतर घरामधील जो व्यक्ती खूप आजारी आहे किंवा घरामधील जो व्यक्ती खूप त्रास देत आहे, खूप कलह करत आहे, चिडचिड करत आहे, असा कुठलाही व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरनं तुम्हाला हे जे लिंबू आहे ते असं उतरवायचं आहे, ठीक आहे। इडापिडा नष्ट हो असं तुम्हाला म्हणत हे लिंबू तुम्हाला 5 वेळा उतरवायचं आहे। प्रत्येक सदस्यावरून उतरवलं तरीही चालेल, स्वतःवरून देखील 5 वेळा हे लिंबू उतरवायचं आहे। उतरवून झालं की ते लिंबू जे आहे ते मध्यभागी कापायचं आहे आणि त्याच्या 2 फोडी करायच्या आहेत।
ठीक आहे, दोनही फोडी करून झाल्या की त्या दोनही फोडी तुम्हाला त्या दही भाताच्या वरती ठेवून द्यायच्या आहेत. ठीक आहे, ठेवून दिल्या की त्यानंतर थोडंसं तुम्हाला कुंकू, थोडंसं तुम्हाला शेंदूर आणि थोडंसं अबीर घ्यायचंय. थोडंसं कुंकू, शेंदूर, अबीर ह्या 3 वस्तू तुम्हाला त्या दोनही लिंबांच्या फोडीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत, म्हणजे टाकायचे आहेत. त्यावरती थोडेसे तांदूळ, ज्याला अक्षत म्हणतो, ते अक्षत तुम्हाला टाकायचे आहेत. आता हा जो दही भाताचा उतारा आहे हा घरातील 4ही कोपऱ्यांना टच करायचा आहे. घरातील जे 4 कोपरे आहेत मेन, त्या 4ही कोपऱ्यांना तुम्हाला असा टच करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हा उतारा तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये 5 मिनिटं ठेवायचा आहे, बाथरूममध्ये 5 मिनिटं ठेवायचा आहे, किचनमध्ये 5 मिनिटं, रूम असेल, बेडरूम असेल, तिथे जिथे जिथे तुमच्या घरामध्ये जागा स्पेस आहे त्या प्रत्येक कप्प्यामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये तुम्हाला 5-5 मिनिटं ठेवायचं आहे. सगळीकडे ठेवून झाला की त्यानंतर घराच्या बाहेर हा उतारा तुम्हाला घेऊन जायचा आहे. घराचा जो मेन दरवाजा आहे, या मेन दरवाजावरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा हा उतारा उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर, म्हणजे घराच्या बाहेरूनच उतरवला की त्यानंतर घराच्या बाहेरच तुम्हाला समोरच्या दिशेने जायचं आहे आणि जिथे मोकळी जागा असेल किंवा जिथे शक्यतो कोणाची वर्दळ नसेल, कुणी जात नसेल, चौक असेल, तर त्या ठिकाणी हा उतारा सोडून यायचा आहे. आता बऱ्याच लोकांकडे असाही प्रश्न असतो की ताई आमच्याकडे रात्रभर जागेच असतात, असं काय केलं तर आम्हाला करू देणार नाही किंवा हसतील. तर त्या लोकांनी काय करा, हा उतारा उतरवला की सरळ एक बाहेर कचरापेटी नेऊन ठेवा. घरामध्ये असतेच आपल्या कचरा कुंडी, कचरापेटी, तर ती बाहेर नेऊन ठेवा आणि त्याच्यामध्ये हे जे आहे हा उतारा तो टाकून द्या. दुसऱ्या दिवशी कचरापेटी जी आहे ती कचराचा, जिथे तुमची कुंडी असेल, जिथे तुम्ही कचरा नेहमीचा फेकून देता, टाकून देता, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ही जी बादली किंवा ही जी कचरा कुंडी आहे ती नेऊन तुम्ही टाकली तरीही चालेल. जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा स्वच्छ पाय, हात धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. बघा, दही भाताचा हा उतारा तुमच्या आयुष्यामधील सगळी काही समस्या किंवा जे काही वाईट शक्ती आहे त्यांचा नाश करेल. खरं तर लिंबू ही अशी गोष्ट आहे जी निगेटिव्हिटी क्षणात शोषते. लिंबू ही अशी गोष्ट आहे जी नकारात्मकता लवकर शोषून घेते. जेव्हा तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यावर किंवा स्वतःवरून हे लिंबू उतरवाल त्या क्षणात तुमच्यामध्ये, तुमच्या घरातील असलेल्या प्रत्येक सदस्यातील वाईट शक्ती, नकारात्मकता त्या लिंबात शोषली जाईल. ते लिंबू जेव्हा तुम्ही कापाल तेव्हा तुमच्या सगळ्या विघ्नांचा नाश होईल. तुमची जी संकट आहे ती संकट संपून जातील, सगळ्या संकटांचा नाश होईल. जेव्हा हा दही भाताचा उतारा घरातील प्रत्येक ठिकाणी तुम्ही थोडा थोडा वेळ ठेवाल तेव्हा त्या त्या स्पेसमध्ये किंवा त्या त्या टप्प्यात असलेली अवलक्ष्मी आहे ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर पळून जाईल. घरामध्ये कितीही मोठा वास्तू दोष असेल, किती मोठा पितृदोष असेल, त्या प्रत्येक दोषातून तुमची मुक्तता होईल. आणि जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही फेकून द्याल तर लक्षात घ्या, अमावस्येच्या दिवशी तुम्ही या सगळ्या वाईट गोष्टी घराच्या बाहेर फेकून दिल्या आहेत. कारण अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठीच विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली जात नाही, तर तो तुम्हाला 100% लाभ देणारा असतो. प्रत्येकाला सांगेन की उद्याच्या दिवशी हा उतारा आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.